या जिल्ह्यामध्ये सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुधारणांची फार प्रचंड मोठी मोहीम हातात घेतली. उमदीपासून कोकरूडपर्यंत इकडं 68 प्राथमिक आरोग्य केंद्रात 2019च्या आधीची अवस्था काय होती? 20-22 स्टाफ असेल तर 10, 12, 15 लोकच कामाची. एक्सरे मशीन आहे, टेक्निशियन गैरहजर किंवा नेमलेलाच नाही. डॉक्टर आहेत पण डॉक्टर जागेवर नाहीत किंवा नेमलेलेच नाहीत. आज 19 सालची जी अवस्था आहे त्याचा आढावा पालकमंत्री झाल्यावर मी घेतल्यावर अनायसे सीओ नवीन नेमायचा होता. डुडी नावाचे एक आयएस अधिकाऱ्यांना मला पुणे सोडल्यावर एक्सप्रेस हायवेच्या पहिल्या टोलवर बिचारा तिकडं त्या ह्याला जुन्नरला प्रांत होता, ते येऊन मला भेटला. मी म्हटलं माझ्या 2च अटी आहेत, नियमाने काम करायचं आणि आमच्या जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळा आणि पीएचसी सुधारून द्यायच्या. त्यांनी फार चांगलं काम केलं आणि आज त्या सुधारित विस्तारित केल्या. मधल्या काळात ज्या झालेल्या 25-30 वर्षापूर्वी त्याच्यातही काही सुधारणा केल्या आणि अलीकडे नवीन झालेल्या त्यामध्ये स्वच्छता करून रंगरंगोटी करून त्याही नव्यासारख्या करायचा प्रयत्न केला. स्थानिक लोकांनीही काही देणग्या दिल्या. पण पीएचसी मध्ये मी कलेक्टरना सांगून सगळे कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमा म्हटलं. जेवढी रिक्त पदं आहेत ती सगळी कॉन्ट्रॅक्टवर नेमा, सगळे डॉक्टर नेमा आणि औषधं सगळी जिल्ह्यात कुठेही औषध प्राथमिक आरोग्य केंद्रात कमी पडलं तर ती औषध भरून द्यायची व्यवस्था त्याच आठवड्यात झाली पाहिजे अशी व्यवस्था करा. त्याचा परिणाम हा झाला की तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात तुमच्या जाऊन बघा, ती व्यवस्था अजूनही चालू असेल अशी माझी आशा आहे. आपण एकदा प्राथमिक आरोग्य केंद्रात इथं संजय पाटील उद्घाटन केलेलं ना, मोठा कार्यक्रम झालेला इथं. तर तुम्ही ती व्यवस्था आहे का बघा. औषधं, डॉक्टर, स्टाफ ह्या सगळ्या व्यवस्था जिल्ह्यात त्या कोपऱ्यावरून ह्या कोपऱ्यापर्यंत सगळ्यांना उपलब्ध झाल्या. सामान्य माणसाला आजारी पडल्यावर कुठं जायचं? गरीबाला खाजगी डॉक्टरकडे जाणं ज्याला परवडत नाही त्याला या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सहजगत्या जाता आलं पाहिजे आणि त्याला सगळ्या सेवा उपलब्ध असल्या पाहिजेत ही त्याची कल्पना होती. दुसरा कार्यक्रम आम्ही या जिल्ह्याच्या एकंदरच शाळांची अवस्था बघितली तर काही गावात राजाराम बापू लोकल बोर्डाचे अध्यक्ष असताना जत तालुक्यात, शिराळा तालुक्यात डोंगरी भागात शाळा बांधलेल्या होत्या. त्यानंतर फारसं लक्ष या शाळांच्या व्यवस्थेकडे कधी दिलं गेलं नसेल. आपण मोठा कार्यक्रम घेतला आणि जिल्ह्यामध्ये मॉडेल स्कूलची कल्पना सुरू केली. ज्या शाळांना मैदान आहे, ज्या शाळांना इमारती जुन्या आहेत त्या ठिकाणी मैदानामध्ये कबड्डीचा ग्राउंड केलं, खो खोचं ग्राउंड केलं, सगळे मैदानी खेळ जेवढे बसतील तेवढे बसवले. त्या सगळ्या शाळेला कंपाऊंड बांधलं. शाळेच्या इमारतींमध्ये सुधारणा सगळ्या केल्या. कुठं गळती असेल तर ती पूर्णपणानं काढली. शाळेच्या फरशा स्पार्टेकच्या रंगसंगती चांगली असणाऱ्या टाईल्स वर्गात आणि वरांड्यात घातल्या. शाळेच्या खोल्या आणि दारं जुनी काढून स्लायडिंगची नवीन खिडक्यांना बसवली. दारं चांगली केली. जुन्या काळातले 15, 20, 30 वर्षापूर्वीचे फळे काही वर्गात होते ज्याचा सरफेस पण खडबडीत झालेला, ते सगळ्या ठिकाणी आधुनिक नवे फळे लावण्याची व्यवस्था केली. लाईट लावले. अनेक शाळांच्या खोल्यात लाईट नसायचे, उजेड आत फारसा यायचा नाही. अशी सगळी अवस्था जिल्ह्यात जवळपास 500-550 शाळांमध्ये आपण दुरुस्त केली, बदल केला. लहान मुलींना स्वच्छतागृह स्वतंत्र बांधली. हात धुण्याच्यासाठी हँड वॉशिंग स्टेशन तयार केलं.
ते हँड वॉशिंग स्टेशन ग्रॅनाइटमध्ये केलं. म्हणजे कुणी हात लावला कधीही झाला तर 25-30 वर्ष या वॉशिंग स्टेशनला धक्का लागता कामा नये अशा पद्धतीचे आराखडे करून आपण जिल्ह्यात 500-550 शाळा आज पूर्ण केल्या. ही योजना या वर्ष 2 वर्षात सगळ्या शाळांना पोहोचेल अशी माझी अपेक्षा आहे. त्याचा परिणाम झाला की 21, 22, 23, 24 या 3 वर्षात सरासरी शाळांमधले प्रवेश कमी आलेले. एक तर एका बाजूला लोकसंख्या फार आता वाढत नाही आणि दुसऱ्या बाजूने खासगी शाळांमध्ये जायचं प्रमाण वाढलंय. म्हणून शाळेत लहान मुलांची संख्या प्रवेश घेणाऱ्यांची कमी व्हायला लागली. पण जे सरासरी ऍव्हरेज संख्या होती त्याच्यात ह्या 3 वर्षात एका वर्षी 4,000 वाढले, एका वर्षी 5,000 वाढले आणि एका वर्षी परत 4 का 5,000 वाढले. अशी 3 वर्षात 14,000 अतिरिक्त सरासरीच्या वर मुलांनी प्रवेश घेतला. याचा अर्थ गोरगरिबांची मुलं खाजगी शाळांच्याकडे इंग्रजी शाळांच्या मागे लागायच्या ऐवजी आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळात यायला लागली आणि त्यामुळं एक मोठं परिवर्तन या जिल्ह्यातल्या शिक्षणामध्ये झालं असं आम्हा सगळ्यांना वाटतंय. वाळवे तालुक्यातल्या पंचायत समितीची इमारत तुम्ही बघायला गेला, मीच ती बांधलेली आहे. पण त्या शाळेमध्ये इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर एक स्टुडिओसाठी मोठी जागा खर्च केली आपण. त्या स्टुडिओमध्ये कॅमेरा आहे. आदर्श त्या विषयाचा शिक्षक तिथे येतो, तिथून तो लेक्चर देतो, त्याचा तास घेतो आणि वाळवे तालुक्यातल्या सर्व शाळांमध्ये स्क्रीन लावलेत. त्याचं उत्तम शिक्षकाचं लेक्चर ती लहान मुलं त्या शाळेतली 5वीचा गणिताचा वर्ग असेल तिकडे गणित शिकवायला लागला की 5वीची मुलं त्या वर्गात टीव्हीच्या समोर जाऊन बसतात आणि तिकडे शिकवलेलं आज या मुलांना पाहता येतं, ऐकता येतं, वाचता येतं, बघता येतं आणि शक्य झालं तर त्यात सहभाग फार कमी होतो पण सहभागी घेता येतो. त्यामुळं माझी हे सांगण्याची कल्पना ही आहे की शाळा आणि आरोग्य ह्या 2 आयुष्यात सामान्य माणसाच्या महत्वाच्या सुधारणा, व्यवस्था, सेवा असतात. रस्ते, गटर, पाणी ह्या अशा पेव्हिंग ब्लॉक वगैरे ह्या होत राहतात. पण शाळेकडे आजपर्यंत कोणी लक्ष देत नव्हतं. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शाळा सुधारण्याच्या कार्यक्रमात पुढाकार घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्र सुधारण्याच्या कामात आम्ही सर्वांनी पुढाकार घेतला आणि म्हणून हे सगळे लोकोपयोगी कार्यक्रम पुढे न्यायचे असतील, अगदी व्यक्तिगत स्वरूपात जे लाभार्थीसाठी योजना आहेत, चॉप कटरची सबसिडी असेल, शेतीच्या वेगवेगळ्या अवजारांची सबसिडी असेल किंवा एखादं घरकुल मिळण्याचा प्रश्न असेल, लहान लहान अनेक योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता सरपंचांनी गावच्या इथून प्रस्ताव पाठवला किंवा ऑनलाईन इथं गावातनं काही लोकांनी भरला तर त्याला लवकर प्रतिसाद देऊन त्याला योग्य दिशा देण्यासाठी आमचे जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे सदस्य जागरूकतेनं काम करतील आणि हाच आमचा कार्यक्रम आहे, हाच आमचा या तालुक्याच्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या संदर्भातला उपक्रम राहील. आणि म्हणून त्या कार्यक्रमासाठी माणसाला माणूस उभा करायचा, विरोधाला विरोध म्हणून नाही, तर आम्ही हा कार्यक्रम घेऊन आपल्या सर्वांच्या दारात आज कार्यक्रम घेऊन आम्ही लोकांच्या दारात येण्याचं काम करतोय. काही लोकांना आता काही मुद्दा नसल्यामुळं काही लोक म्हणतात साहेब ऊस दर देऊ देत नाहीत. मी कशाला थांबू, माझं काय सगळं जेवढा दर निघतो तेवढा दर मिळतोच की. आणि काय आहे, माझ्या विरोधी बोलायला काही मुद्दे नाहीत, काही भानगड नाही, काही करप्शन नाही, काही नाही. काय प्रॉब्लेम आहे डोक्याचा. मला विरोधकांच्या बुद्धीची कीव वाटते. म्हणे काटामारी करतात, अरे लाव ना तुझा ट्रॅक्टर आणि जाऊन वजन जाऊन करणार, कुणी थांबवले तुला. त्यामुळे प्रस्थापितांना संधी देतात. आता आमचे उमेदवार महेश मोहन पाटील
संघटनेने ठरवलं आणि महेशला उमेदवारी मिळाली. संगीता पाटील सिटिंग सदस्य पूर्वीच मागच्या वेळीच आहेत म्हणून त्यांना उमेदवारी. सिटिंग सदस्याला शक्यतो बदलत नाही. आता आरक्षणच बदललं असतं तर यांना आपण नमस्कार केला असता. पण आरक्षण तेच आहे, पण त्या आरक्षण बदललं नाही तर विलास बापू आपण काय करणार. ते आहे आरक्षण, तर आम्ही तर कसं म्हणणार की आता तुम्ही जरा थांबा म्हणून. त्यामुळं सांगायचा मतितार्थ हा की हे काही लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या टीका करतात. काही लोकांना आसमान ठेंगणं झाले. सत्तेची राबवणूक करण्याची इच्छा अनेकांना दिसते, पण कशी राबवायची यापेक्षा सत्ता मिळाली तर तेवढीच ग्रेसफुली ती सत्ता राबवायची असते आणि सत्तेच्या बाजूला असेल तर अधिक जबाबदारीनं वागायचं असतं, काम करायचं असतं. आणि म्हणून मी आपणा सर्वांना एवढीच विनंती करतो की उद्याच्या निवडणुकांमध्ये आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या या दोन्ही उमेदवारांना मिळावा. आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातल्या माझ्या मतदारसंघात 11 जागा आहेत. 11 जिल्हा परिषदेचे उमेदवार 11च्या 11 आणि खालचे 22च्या 22 उमेदवार निवडून यावेत असा प्रयत्न आपल्या पायरे तालुक्यात आम्ही शांतपणे सगळीकडे करायचा अव्याहतपणाने प्रयत्न करतोय. मला बाहेर मी जातच नाही कुठं. इकडे बोलवलं, तिकडे बोलवलं, तिकडे बोलवलं. मी वेळ कमी आहे. 7-8 दिवसाचा वेळ, त्यात अजित दादांच्या निधनाने जवळपास 3 दिवस गेले. त्यामुळं कुठं जाणंही मुश्किल आहे. पण या 11 जिल्हा परिषदांमध्ये फार चांगलं काम चालू आहे. यावेळी जनतेचेही रिझल्ट हा चांगला, जनताचा मूड चांगला दिसतोय. या ठिकाणी स्वर्गीय राजाराम बापूंनी याच गावात येऊन शिक्षण घेतलं. प्राथमिक शिक्षण नेरल्याला शाळा नसती तर कदाचित त्यांचं शिक्षणही झालं नसतं. त्यामुळे नेरल्याचं बापूंच्या आयुष्यात फार मोठं योगदान आहे. आणि त्यामुळं नेरले हे आपलंच गाव आहे या भावनेनं. अगदी आज बाजीराव माने, आप्पासाहेब माने आज नाही आहेत, तर हे सगळ्या जुन्या माणसांनी बापूंना साथ दिली. आज ही सगळी जुनी माणसं गेलेली असली तरी नेरल्याच्या सुधारणांच्याकडे आमचं चांगलं लक्ष राहील. आपल्या सगळ्या सेवा आणि जेव्हा जेव्हा सत्ता मिळेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी, नेरल्यासाठी कायमचा वाटा काढून ठेवलेला आहे. एवढं आपण सगळ्यांनी डोक्यात धरून ठेवा. तुमच्या सगळ्यांची सेवा अधिक चांगल्या पद्धतीनं होईल अशी अपेक्षा बाळगतो. मी आजपर्यंत बऱ्याच सभांना आलो, एवढी गर्दी कधी सभेला माझ्या नव्हती. मी उभा राहताना पण नसायचं. त्याला का वाजत आहे? मी तक्रार करतोय. मतं द्यायचीच, मतं देण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण आज प्रचंड मोठ्या संख्येनं या आपल्या प्रचार सभेसाठी भगिनी देखील जेवणाची वेळ असताना उपस्थित राहिल्या. खुर्च्या संपल्या आणि पलीकडे मागं युवक बरेच जण किमान हा बाबा काय म्हणतोय ते ऐकायला तरी आलेले आहेत. आणि ह्या बाजूलाही मोठ्या संख्येनं आपण सगळे उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांना आज पुन्हा एकदा तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागं आपला आशीर्वाद आपण उभा करा आणि तो कराल. मी आत्ताच तांब्यातून आलो. अतिशय चांगला प्रतिसाद आहे. आपल्या धोत्रेवाडी, येवलेवाडीची लोक भेटली. तेही फार चांगलं वातावरण आपल्या या मतदारसंघात दिसते. त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की तुम्ही फार मोठ्या मताधिक्यानं आपले उमेदवार निवडून द्याल आणि तुमची सेवा करायला अधिक मोठं प्रोत्साहन त्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण मी पूर्ण करतो. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये